वाटे हळूहळू झाला अनखाने ब्रह्मस्वामी भोला गुरुराज माऊली 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 गुरुराज माऊली
महाराजांनी जे नाव सुचवलेत म्हणजे महाराजांनी ज्या दिंड्या पाहिल्या, कारण महाराज पायी चालत आहेत ना. आणि बघा एवढं एक विशेष असतं, नाव तर काढले होते आणि तेच नाव महाराजांनी सांगितले. काय विशेष असतं एवढं. आज महाराजांच्या मुखातून जे नाव आले तेच नाव काढले होते त्या निरीक्षकांनी आणि तेच नाव महाराजांनी मला इथं बसल्या बसल्या सांगितले. कुणाला काढा? मी म्हणलं तुम्ही सांगा ते काढ. आणि महाराजांनी तेच नाव सांगितले. मला म्हणले तुम्ही दाखव. मी दाखवलं बघा तुमचेच नाव. आणि या वर्षीचा प्रथम उत्कृष्ट दिंडी पुरस्काराचे मानकरी 33ऱ्या पासून उलट महाराजांच्या आज्ञेनुसार या वर्षीच्या दिंडी क्रमांक 3 दिंडी क्रमांक म्हणजे उत्कृष्ट दिंडी पुरस्कार तृतीय क्रमांकाची दिंडी असणार आहे. दिंडी क्रमांक 42 मुरुड अकोला. त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व दिंडी यांचा क्रमांक 3 नंबरचं बक्षीस या वर्षीचं त्यांना मिळणार आहे. पारितोषिक उद्या कपिलधारच्या रिंगण सोहळ्यामध्ये मिळणार आहे. द्वितीय पुरस्कार या उद्याच्या द्वितीय पुरस्काराचे मानकरी असणार आहेत दिंडी क्रमांक 3 कुरळा. यांना द्वितीय पुरस्कार देण्यात येणार आहे. कदाचित त्यांचा पहिलाही नंबर येत होता पण थोडस कारण आहे त्याला, थोडस ते माहित आहे. आता सस्पेन्स आहे की नाही महाराजांचा पहिला नंबर कुणाचा? तुम्हाला कुणाचा येईल असं? पहिला नंबर जो येत आहे या वर्षीचा राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार प्रथम क्रमांक आहे गणेश मंदिर समतानगर उदगीर. गणेश नगर समतानगर उदगीर यांना काहीतरी विशेषता वाटते. का म्हणजे सर्वांनी जे नियम होते ते पाळले आणि म्हणूनच माऊली म्हणतात मनमथासी सेवा घडो द्वारी पडो ययाच. म्हणजे जे भक्त आचारनिष्ठ आहेत त्यांच्या दारी माझी सेवा घडो असं मनमत माऊली म्हणतात. मनमत हे शब्दच सांगतं मनाचं मंथन करणार, मनामधून मनाला शिवचरणी लीन करणार म्हणजे मनमत आहे. आणि तीच त्या मनमत स्वामींच्या रूपामध्ये ही श्री मनमत स्वामी प्रतिष्ठान लातूर हे तुम्हाला इथे प्रसादाची सोय की सगळेजण जेवायला बसले. आता रिंगण संपलं तरी जेवायला बसले. तुम्ही कुठं दुसऱ्या गावाला असं कधी केलं का? अहो सोडा, तुम्ही प्रसादाला पण येत. शिवयोग्याची म्हणजे 2दा तृप्ती झाली. आणि दरवर्षीप्रमाणे इथं जो रिंगण सोहळा होतो त्याचं वर्णन हे मी ह्या रिंगणाचं जो आता होणार आहे ते मी आताच त्याचं वर्णन सांगतो. रूप वस्य है ततो परगते नांदो न चादर न कसा प्रतिष्ठा. या रिंगणाचं वर्णन दरवर्षीप्रमाणे तसंच आहे की या रिंगणाचं वर्णनच होऊ शकत नाही. तुझे लागी ह्याची मागून तुझे नामी छंद लागो. तर आता आपल्याला काही क्षणामध्ये तुम्हाला आता नामामध्ये काय व्हायचं?
दंग होऊन जायचंय, त्याच्यामध्ये रंगून जायचंय. माऊलीला मागायचं. काय मागायचंय? की आता या पदयात्रेमध्ये ही शेवटची झोप एकदम निवांतपणे. आता उद्या गेल्यानंतर तुम्हाला हे रिंगण भेटणार आहे का? उद्या शेवटचा दिवस आहे. हे माऊलीचा गुण चांगला आहे का वाईट हे मला माहिती नाही. आपणासारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ लागते. जेव्हा दिंडी निघाली तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल की जेव्हा माऊलीच्या दर्शनाला जावं, तेव्हा माऊलीचं दर्शन घ्यावं. आणि हे करत असताना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कानामध्ये गुरुराज माऊली हे नाम सदा तुमच्या मुखाने तुमच्या कान ऐकत होते. सकाळी शिवपाठ, संध्याकाळी शिवपाठ. आता परवापासून कोण ऐकलं? आता दिंडीतला शिवपाठ संपला, शिवलिंग पाटलाचा शिवपाठ संपला, आता घरचा शिवपाठ सुरू होते. बरोबर का? संध्याकाळी सासू प्रवचन, सकाळी सासऱ्याचं प्रवचन, दुपारी नवऱ्याचं प्रवचन. आता त्यांना म्हणायचं नाही. पण आजची सभा आम्हाला खूप आवडली बघा. कारण काय म्हणतो का? थांबा थांबा, कारण सांगतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी वृद्ध महिला असतील तर त्यांचा चंदन, त्यांच्या डोक्यावर पदर असतो. जे जुने माणसं आहेत त्यांच्या डोक्यावर टोपी असते. आणि आज सकाळच्या सभेमध्ये प्रत्येक गड्याच्या डोक्यावर टोपी होती आणि प्रत्येक महिलेच्या डोक्यावर पदर होता. आता त्याचं कारण वेगळं असेल, पण आचार तोच होता. ते काही का असं ना, आचार लागला ना, हीच हे दिंडीचं महत्व आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने, कोणत्या ना कोणत्या योग्याने, कोणत्या ना कोणत्या माध्यमाने ही दिंडी तुम्हाला आचार शिकवते. ही दिंडी परंपरा जपणारी दिंडी आहे. ते माध्यम कोणतंही असेल, निमित्त कोणतंही असेल, तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल आणि ही गोष्ट कुणाला माहितीही नाही. राष्ट्रसंतांची तपश्चर्या फार कठीण होती. जेव्हा ते हिमालयामध्ये गेले होते, फक्त अंगावर एक कपडा आणि तिथं तपश्चर्येसाठी एका गुहा माहित आहे का तुम्हाला? वाघाची. त्याप्रमाणे बर्फामध्ये आपल्या बसण्यापुरती जागा केली होती आणि तेवढ्या थंडीमध्ये फक्त लंगोटीवर त्यांनी बरेच वर्ष साधना केली. म्हणजे एवढी कठीण साधना, ज्या तुम्हाला सांगतो, हिवाळ्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पशुचं अस्तित्व नाही, एक साधा प्राणी त्या वातावरणामध्ये राहू शकत नाही, त्या वातावरणामध्ये राहून आपली तपश्चर्या साधना केली. तर हे पुण्याही आपली आहे की राष्ट्रसंत आपल्याला आणि आता ही पण तुमची तपश्चर्याच आहे. आणि घरी
खरी साधना असते. आणि अनुष्ठानामध्ये आप्पांचा जो पाय होता, आप्पा पडले होते, पाय फ्रॅक्चर झाला होता. किती 20, 17, 18 दिवस आप्पांनी कशाच काढले. म्हणजे आप्पा माऊलींनी आप्पा एवढे सिद्ध पुरुष होते, पण तरीही प्रारब्ध तो ऐसे सरत असे भोग मग देह त्यागे. माऊलींनी जेव्हा आप्पांनी सिद्ध केलं, जेव्हा माऊलींनी साक्षात राष्ट्रसंतांना साक्षात्कार करून दिला, ते झाल्यानंतर सुद्धा माऊलींनी बघितलं की ह्याची निष्ठा कमी तर झाली नाही. मग तेव्हा माऊलींनी परीक्षा घेतली आपण. आणि त्या वेळेस सुद्धा, कारण अनुष्ठानाचा नेम असतो की प्रत्येक काम आपण करायचं, पूजा आपण करायची, पूजा आपण मांडायची. ते भांडे स्वतः आप्पाच होत होते. आणि जेव्हा आप्पांचा पाय फ्रॅक्चर झाला, आप्पा खाली घसरत जायचे. घसरत गेले, आप्पांना फार त्रास व्हायचा. पण आप्पांनी जो विचार होता, जो आचार होता, तो कधी सोडला नाही. आणि तसंच पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा आपण मांडी घालून पूजा करत होते. आणि ते झाल्यानंतर भांडे घासणे, पूजेचे भांडे, त्रिकाळ पूजा होती, 3दा भांडे घासायचे. आपण सकाळी उठायचे, ते कर्म करायचे. आणि जेव्हा शेवटचा समारोप झाला आणि परंपरेप्रमाणे दरवर्षी प्रमाणे आपण अनुष्ठान झाल्यानंतर आपण मठामध्ये यायचे आणि मडिवाळ शिवाचार्यांची आरती करून आपणला निरोप द्यायचे. तर मठामध्ये येऊन आरती करत असताना आप्पा स्वतः रडले आणि म्हणाले की आज मी माझ्या गुरुजवळ आलो. आप्पा स्वतः रडले आरती करत. आणि ही तशा प्रकारचे त्यांची तपश्चर्येचं बल पाहून केदार जगद्गुरू जे आहेत, त्यांनी आप्पांना समाधी सोहळ्या वेळेस कठोर तपस्वी विद्यासागर ही उपाधी स्वतः पंचाचार्यामधलं एका जगद्गुरूंनी त्यांना दिली. तर तुम्ही विचार करा, की एवढं वय झालं असताना सुद्धा आप्पांमध्ये, कारण आप्पांचं अनुष्ठान स्वतःसाठी नव्हतं. आप्पा म्हणायचे की हे अनुष्ठान मी वर्षभरासाठी करतो. म्हणजे हे एक अनुष्ठान झालं, हे 1 महिना मी अनुष्ठान करतो आणि जे माझं पुण्य आहे ते वर्षभर समाजाला अशी आप्पांची म्हणत. आणि म्हणूनच आप्पांना जर वाटलं असतं तर त्यांनी अनुष्ठान तिथेच थांबवलं असतं आणि आप्पा दवाखान्याला गेले असते. पण आप्पांनी असं केलं नाही का? कारण आप्पांना प्रश्न होता की जर मी अनुष्ठान केलं नाही तर मी माझ्या समाजाला काय देईन. आणि म्हणूनच आपण कधी म्हणलं नाही की मला राष्ट्रसंत ही पदवी द्या. आपण कधीच म्हणलं नाही की मला वसुंधरा ही पदवी द्या. पण त्यांचे कार्य असे होते की शासनाला स्वतः बोलवून आपल्याला स्वतः शासनाने दिल्लीला बोलवलं आणि तिथे वसुंधरा पदवी. म्हणजे माणूस स्वतःच्या नावानं नाही, स्वतःच्या कार्यानं महान असतो. ही जाणीव आपण तुम्हाला आणि आम्हाला करून. तर आपले विचार कसे असले पाहिजे
आपले विचार उच्च असले पाहिजेत आणि आपलं जीवन साधं असलं पाहिजे. रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंसाचं जीवन कसं होतं तर अगदी साधं जीवन होतं. ज्यांना साक्षात दुर्गेनी साक्षात्कार रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं होतं. एक खोलीमध्ये राहायचे, अगदी साधं जीवन होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे संडास होतं ते स्वतः रामकृष्ण परमहंस खराट्याने साफ करत. तर मनुष्य कसा असला पाहिजे, त्याचे विचार उच्च असले पाहिजे, त्याचं जीवन साधं असलं पाहिजे. आणि त्याच रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी विवेकानंद आज पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि तो शिष्य प्रसिद्ध आहे म्हणून त्याचे गुरु प्रसिद्ध आहे. आणि त्याच प्रकारे आपला जो समाज आहे, जर तो सुशिक्षित झाला, प्रसिद्ध झाला, तर त्यामध्ये राष्ट्रसंतांचं नाव आहे. कारण तुम्हाला जागा कोणी केलं? राष्ट्रसंतांनी जागा केलं. तुम्हाला दीक्षा कोणी दिली? राष्ट्रसंतांनी दिली. तुम्हाला आचार कोणी शिकवला? ते तर राष्ट्रसंतांनी शिकवला. तुम्हाला घरातून बाहेर काढून कीर्तनामध्ये उभा केलं तर कोणी केलं? ते राष्ट्रसंतांनी केलं. जर खोटे वाटत असेल तर बाबांना विचारा. बाबांसारखे असे असंख्य कीर्तनकार आपण घडवलेले आहेत. असे असंख्य टाळकरी, प्रवचनकार, गायक हे स्वतः आप्पांच्या हाताखाली घडलेले आहेत. जर आपल्याला अभिमान कशाचा वाटत असेल, वारकरी संप्रदायाकडे संत तुकाराम असतील, संत चोखामेळा असतील, तर आपल्या या वीरशैव समाजाकडे राष्ट्रसंत होते. ही गर्वाची बाब आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. आणि जीवापार कष्ट घेऊन ज्यांनी तुम्हाला आणि आम्हाला बळवट माऊलींचं दर्शन घडवून आणलं, संप्रदाय जिवंत ठेवला, अशा संत शिरोमणी मनमत माऊलींच्या दर्शनासाठी उद्यासाठी उत्साह जपून ठेवा. आणि जी काही तुमच्यामध्ये उरलेली ऊर्जा आहे ती या रिंगणामध्ये उपयुक्त करा. का बसून राहणार असं पुरी भाजी खाल्ली आणि गेले झोपायला? कसं करणार? कसं करणार? तर आता विलंब न करता या रिंगण सोहळ्याचा आनंद तुम्ही सर्वांनी घ्यावा ही माझी मी सगळ्यांना आव्हान करतो की या रिंगणामध्ये तुम्हाला साक्षात आप्पांचा अनुभव येईल. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की भारत माता की भारत माता की. पण ह्या दिंडीमध्ये काहीतरी विशेषता वाटली. का म्हणजे सर्वांनी जे नियम होते ते पाळले आणि म्हणूनच माऊली म्हणतात मनमथासी सेवा घडो द्वारी पडो याच.
म्हणजे जे भक्त आचारनिष्ठ आहेत त्यांच्या दारी माझी सेवा घडो, असं मनमत माऊली म्हणतात. मनमत हे शब्दात सांगतं, मनाचं मंथन करणार, मनामधून मनाला शिवचरणी लीन करणार म्हणजे मनमत आहे. आणि तीच त्या मनमत स्वामींच्या रूपामध्ये श्री मनमत स्वामी प्रतिष्ठान लातूर हे तुम्हाला इथे प्रसादाची सोय. ही कृपया तुम्हाला विनंती आहे, म्हणू नका कोणी तिकडले, फक्त इथलं माईक आणि साऊंड सिस्टीम चालू
आप्पा थोडंसं थांबवलं आप्पा हॅलो
स्टेजवर यायचं